टाइट है फुल टाइट। नमस्कार। परफेक्ट, एकदम मस्त, बढ़िया। जय महाराष्ट्र बोल। Don't fuck around with me. Baby, Okay. baby, till what time you are sleeping? Tight is fucking man. 4 घंटे घूमने के बाद ये सस्ते में रूम मिला है भाई। माँ वाला सब्सक्राइब करा, शेयर करा। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. प्रथमेश ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता मी रिसेंटली आहे लास वेगसला एअरपोर्टवरती. बिकॉज मला निघताना ॲक्च्युली आम्हाला खूप घाई झाली. आमची फ्लाईट खूप लेट होती. तर आत्ता वेगसला पोचलो आहे. आणि वेगसला तुम्ही जर क्लायमेट बघाल ना भाई, पाऊस पडतो आहे, लिटरली पाऊस. असं वाटतं चुकीच्या टाईमला आलो आहे, बट इट्स ओके. जॅकेट्स वगैरे घेतले आम्ही. तर आमची गँग पूर्ण इकडे आहे. ही आमची गँग आहे पूर्ण. सो बघू आता 2 दिवस वेगसला स्टे करतो. तर काय काय मजा करणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो. ये है शिवानी. कैसा लग रहा है वेगस आके? हाय मितेश, हा ऋग्वेद, दिस इज वैष्णवी, करण. ब्लॉग काटतोय रे. माँ वाला सब्सक्राइब करा, शेयर करा. ऋग्वेद परत कर, परत कर, परत कर ना. पिछा आई जाऊन टाक मित्रमंडळ. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे आहोत कारमध्ये. सो ॲक्च्युली ही आम्ही रेंटल कार केलेली, जिकडे एअरपोर्टच्या इकडे भेटते. सो बाहेर आल्याच्या नंतर प्रचंड पाऊस पडत होता. असं वाटत होतं की आम्ही मुंबईलाच आहोत आणि जून जुलैच्या महिन्यामध्ये आम्ही पावसाळा एन्जॉय करतोय. आम्ही सगळे रोड ट्रिप एन्जॉय करत होतो आणि त्यामध्ये आम्ही आमचे सगळ्यांचे फेवरेट सॉन्ग लावत होतो. त्याच्यामध्ये करण, मी, ऋग्वेद, मितेश, शिवानी, वैष्णवी आम्ही सगळे एन्जॉय करत होतो खूप. आणि बाहेरचे अविस्मरणीय दृश्य बघत होतो. फायनली लास वेगसला जायची सगळ्यांची इच्छा होती आणि फायनली तो डे आज आला होता. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो या ट्रिपसाठी आणि तुम्ही पुढे बघालच. गाईज, मगाशी आम्ही होतो लंच करायला थांबलेलो. सो आता आम्ही चाललो आहे रिओ हॉटेलमध्ये. आमची बुकिंग आहे ते चेक करायला, कन्फर्म आहे की नाही. लेट्स गो. कैसा लग रहा है वेदर? कुछ तो बोल ब्लॉग पे, कुछ तो बोल. जाने दो, यू कम. क्या दिस इज वैष्णवी. सो आम्ही आता हॉटेलच्या बाहेरच होतो, रिओ हॉटेलच्या बाहेर एंट्रन्सला. आणि जसं करणनी एंट्रन्स डोर ओपन केलं त्याच्यानंतर बाबा माझे डोळेच फिरले. एवढं मोठं हॉटेल बघून. माझ्या राईट साईडला कसिनो होतं आणि लेफ्ट हँड साईडला तर तुम्ही बघाल तर तिकडे पूर्ण रिसेप्शन एरिया होतं. सो हे खूप लक्झुरियस हॉटेल होतं. आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. मी सगळे रिओ हॉटेलला आलो आहे. तर ॲक्च्युली रिझर्वेशन चेक नव्हतं केलेलं ऑनलाईन, बट आम्ही लाईक ऑफलाईन चेक करायला आलो आहे, जर भेटत असेल किंवा नाही. जर भेटलं तर आज रात्री इकडे स्टे वगैरे करणार आम्ही. क्या क्या किधर जा रहे हैं? हम अभी अपनी बस्ती में जा रहे हैं. बस्ती. ये देखो हमारी बस्ती. हम लोग आए गए अभी बेमॉन्ट इन स्वीट्स में. ये देखो, हे घूमने के बाद जोड्या जोड्याने चाललेत. 4 घंटे घूमने के बाद ये सस्ते में रूम मिला है भाई, तो यहीं आना. हाँ, वरना वेगस में पैसे लूट जाओगे. इट्स ओके. सो वी हॅव चेकिंग राईट नाव. कामवाली बाई, आमचे 2 कामवाली बाई, त्यांचे माणसं आणि आम्ही 2 गरीब. चला उद्या सकाळी उठा 9:30च्या अगोदर ब्रेकफास्ट करायला. रात्री माझा बाप आला मग वेगसला. आम्ही सगळ्यांनी एकच एक्सपेक्ट केलेलं की आपल्याला डाऊनटाऊनमध्ये रूम्स भेटेल, बट जे की ते भेटलं नाही आम्हाला रिओ हॉटेलमध्ये. सो आम्ही थोडं डाऊनटाऊनच्या आउटसाईडला आलो आणि तिकडे आम्हाला रूम्स भेटल्या बेमाउंट स्वीट्समध्ये. सो गाईज, इकडे आम्हाला रूम भेटले बेमाउंटला. एक लाईक लॉज टाईप आहे,
मॉटेल्स काइंड ऑफ आहे. तर तिकडे रूम भेटलाय. सो आत्ता थोडा रेस्ट करणार आहे बिकॉज लाईक एअरपोर्टपासून परत आम्ही लंच केलं. दॅन लंच नंतर परत जे लास वेगसचा डाऊनटाऊन आहे बेलाजिओच्या वगैरे वगैरे तिकडे मस्तपैकी फिरलो आम्ही. तर आता लिटरली काहीच ताकद नाही आहे ब्लॉग करण्यामध्ये पण नाही आहे आणि काहीच नाही आहे. सो आता रूममध्ये चेक इन करणार आहे. मोस्टली हे लोक सगळे वरती गेलेत, मी एकटाच खालती होतो. लाईक गाडीमध्ये सामान होतं ते आणायचं होतं. परत मी खालती आलो, परत वरती गेलो, देन परत आलो, देन आता परत चाललो आहे. सो आम्ही ॲक्च्युली 3 रूम घेतल्यात, 3 स्प्लिट्स केल्यात आम्ही बिकॉज लाईक इकडे अलाउड नाही आहे 2, 3, 4, 5 जण एका रूममध्ये राहायला वगैरे. इट्स जस्ट बिकॉज ऑफ मनी. तर आमचा रूम आहे मे बी लाईक 344 समथिंग, 344 रूम आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया रूममध्ये. दिस इज आवर रूम. हा आमचा शेठ ऋग्वेद. दिस इज शिवानी. क्या हो गया? क्या? What happened, baby? Don't fuck around with me. Baby, Okay. baby, till what time you are sleeping? Tight is fucking bad. सो खूपच छान रूम होती आणि खूप लक्झरियस नाही म्हणता येणार बट स्टील कम्फर्टेबल होतं आमच्या सगळ्यांसाठी. आणि थोडंसं आम्ही रेस्ट केलं, थोडंसं खाल्लं पिल्लं आणि देन छोटीशी एक झोप काढली आणि देन आम्ही गेलो बेलाजिओच्या इकडे जे की डाऊनटाऊनला आहे प्रॉपर. सो वेलकम बॅक गाईज. आता आपण आलो आहे डाऊनटाऊनमध्ये लास वेगसला. सो करण कसं वाटतंय तुला? एकदम मस्त बाबा. पैसे वसूल. ड्रीम कम ट्रू ब्रदर. नितेश अँड यू, हाऊ आर यू फिलिंग? टाईट आहे फुल टाईट. नमस्कार. आता ब्लॉग तुमचा तुम्ही बघा. हे कैसा लग रहा है तेरे? परफेक्ट, एकदम मस्त. बढ़िया. जय महाराष्ट्र बोल. झकास. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. झकास. हो गाईज, आता जो स्ट्रीटवरती वॉक करतोय. आय नो हा ब्लॉग थोडा अर्धा चाललाय बट स्टील इट्स ओके. चालेल. लिमोजिन ना? हां भारी आहे. घेणार तो ना आपण लिमोजिन. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता हे बेलाजिओ आहे. इकडे हे फाउंटेन शो होतं. तर मला तर एक्झॅक्टली टायमिंग माहीत नाही आहे फाउंटेन शोचा काय विषय. तर तुम्ही हा इकडे असे खूप सारे म्हणजे एक प्रॉपर टाइम स्क्वेअर कसं न्यूयॉर्कचं असतं वगैरे तसं लास वेगसचं प्रॉपर डाऊनटाऊन आहे हे. हे तुम्ही या साईडला बघू शकता. हे आयफेल टॉवर आहे गाईस आणि त्याच्या आतमध्ये एक विनी सिटी आहे जी इटलीमध्ये आहे. तिकडे आपण गंडोला राईड वगैरे करू शकतो. So this is the fountain of Bellagio, which is the free attraction for all the tourists and which is located on the Las Vegas Strip in Paradise, Nevada. It consists of basically a musical fountain show. Also, it's expressed the romantic spirits of the resort. At Bellagio, more than 1,000 fountains sway in front of the hotel, enhanced by music and bright lights.